आज बारामतीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण सामोरे जातोय, कारण की आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आज भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवलेला आहे आणि उमेदवारी नगराध्यक्षाची दिलेली आहे। त्यामुळे बारामतीतला एक नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। आम्ही पूर्ण ताकदीने 41 लोकांचा पॅनल उभा करतोय आणि ह्या निवडणुकीला सामोरे जातोय। एकीकडे आपण बघतोय बारामतीचा इतिहास म्हणजे घराणेशाहीचा इतिहास। आपण इथल्या कुटुंबाचं नेतृत्वाच्या घराण्याचा विचार केला तर इथले सगळे आमदार, खासदार आणि त्यांचे पिढ्यानपिढ्या राजकारण जे 50-60 वर्षाचं बघतोय तर एकाच घरात सगळे पद दिसत आहेत। तशाच पद्धतीने खालच्या फळीत सुद्धा नगराध्यक्षाचा जर उमेदवारी आपण विचार केला तर तो सुद्धा घराणेशाही जपण्याचा प्रयत्न आहे। त्या सुद्धा अनेक वर्ष आपण बघतोय त्याच घरात नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आहे आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सामान्य कुटुंबातल्या अनेक लोकांना इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या माणसांनी प्रमुख पदावर जायचं का नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। त्यामुळे इथल्या घराणेशाहीच्या विरोधात खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे। इथल्या दंडलशाहीच्या इथल्या हुकुमशाहीच्या विरोधात ही निवडणूक खऱ्या अर्थाने सामोरे जात असताना हे खऱ्या अर्थाने अतिशय अचितटीची निवडणूक होईल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी या बारामतीमध्ये येणाऱ्या काळात परिवर्तन करेल, कारण की इथला विकास फक्त बागुलबाव आहे। काही लोकांचा विकास झालाय, काही परिवारांचा विकास झालाय। चांगले गुळगुळीत रस्ते तयार करणे, झाडं लावणं म्हणजे विकास नाही। सर्वसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणं हा खऱ्या अर्थाने विकास आहे। सर्वसामान्य जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन करणं हा खऱ्या अर्थाने विकास आहे। परंतु या स्वातंत्र्यानंतर काही लोकांचाच विकास होताना दिसतोय, काही परिवारांचाच विकास होताना दिसतोय। त्यामुळे अनेक प्रश्न आहेत बारामतीमध्ये, अनेक इथल्या समस्या आहेत। इथल्या बेरोजगारीचा प्रश्न आहे। इथल्या अनेक समस्याला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि जनतेमध्ये जाऊन आम्ही लोकांना जागृत करणार आहोत आणि इथला नागरिक सजग आणि जागृत आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकदीने निवडणूक लढवली जाणार आहे आणि परिवर्तन करेल अशी आम्हाला खात्री वाटते।